कॉलेजच्या रियुनियनमध्ये काही मित्र जे आपल्या विविध क्षेत्रामध्ये यशस्वी झालेले होते आपल्या जुन्या प्राध्यापकांना भेटायला गेले. त्यांनी गप्पा मारल्या, आपल्या यशोगाथा सांगितल्या, करिअर, कुटुंबाबद्दल थोडीफार शेखी मारली. मग लवकरच संवाद यशापासून तणावाकडे आणि उपलब्ध्यांपासून थकव्याकडे वळला. सगळ्यांचं शांतपणे ऐकून घेतल्यानंतर प्राध्यापक हसले आणि म्हणाले, मला 1 मिनिट द्या, मी तुमच्यासाठी कॉफी घेऊन येतो. ते स्वयंपाकघरात गेले आणि मोठ्या ट्रे सोबत परत आले. ट्रेवर एक कॉफीचा पॉट आणि वेगवेगळ्या प्रकारच्या कपांचा गठ्ठा होता. काही कप महागडे होते, काही साधे होते, काही जुन्या काचेचे होते. प्राध्यापकांनी कॉफी त्या कपात ओतली आणि म्हणाले, घ्या तुम्हाला हवा तो कप. प्रत्येकाच्या हातात कप गेल्यानंतर ते म्हणाले, तुम्ही घेतलेला कप बघा. बहुतांश लोकांनी छान दिसणारे, महागडे, आकर्षक कप निवडले. हे अगदी नैसर्गिक आहे. प्रत्येकाला चांगलं हवं असतंच. पण हेच ते कारण आहे ज्यामुळे तुमच्या आयुष्यात इतका तणाव आणि नाराजी आलेली आहे. कप सुंदर असला तरीही कॉफीची चव काही बदललेली नाहीये, बरोबर ना? ते थोडं थांबून पुढे म्हणाले, कॉफी म्हणजे तुमचं आयुष्य, कप म्हणजे तुमच्या नोकऱ्या, पैसा, प्रतिष्ठा आणि मालमत्ता. हे सगळं हवं असणं चुकीचं नाही, पण त्या गोष्टी तुम्हाला खऱ्या आणि महत्वाच्या गोष्टीपासून दूर नेत असतील तर त्याला अर्थ नाहीये. आणि इथे खरी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे कॉफी. टेबलाकडे पाहत ते हसले आणि म्हणाले, आनंदी लोकांकडे जगातील सर्वोत्कृष्ट गोष्टी असतातच असं नाही, पण ते त्यांच्याजवळ असलेल्या गोष्टींचा सर्वोत्तम उपयोग करत असतात आणि त्या कॉफीचा आनंद घेत असतात. शेवटी शिक्षकच ते. त्यांनी पुन्हा एकदा मुलांना आयुष्याचे गमक शिकवले आणि पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा ठेवून निरोप घेतला.